नमस्कार, स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये. आज आपण 2 महिन्याच्या बाळाचा फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. याच्यासाठी मी शोल्डर 4 इंच घेतलेला आहे, मुंडासुद्धा 4 इंच घ्यायचा आहे आणि छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, छाती 18 आहे म्हणून याचा मी 6.5 इंचावरती याचं छातीचं माप टाकलेलं आहे. मुंड्याचा निम्म अशा पद्धतीनं हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. गळा रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे, पुढचा गळा 2.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पुढचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. याची उंची मी 7.5 ठेवलेली आहे. 7.5वर मार्किंग करायचं. अशा पद्धतीनं लाईन ओढून घ्यायची आणि अर्धा इंच वरच्या बाजूला घेऊन तिरकं आकार द्यायचा आणि दोन्ही भाग कट म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा आपण एकत्रच कट करत आहोत. अशा पद्धतीनं हा झाला पुढचा भाग आणि हा पाठीमागचा. पुढच्या भागाचा गळा आपण कट करून घेऊया. आता पाठीमागचा गळा, पाठीमागचा हा झाला फ्रंट आणि हा झाला बॅक. त्याच्यावर आपल्याला समजावं म्हणून आपण लिहून ठेवलं आहे. 2 इंच पाठीमागच्या गळ्यावरती मार्किंग केलं, 1.5 इंच गळा रुंदी घेतली आणि गळा पाठीमागचा कट करून घेतला. आता मी कापड हे 1 मीटर घेतलेलं आहे. याच्यासाठी खणाचं कापड 1 मीटर घ्यायचं आहे आपल्याला. आता मी खालचा घेर कट करत आहे. 8 इंच वरती मार्किंग करून खालचा घेर कट करून घेतला. अशा पद्धतीनं आपला घेर कटिंग करून झालेला आहे. आता आपण पुढच्या अस्तरचा भाग याच्यावरती ठेवून कापड कट करून घेणार आहे. आता आपण कापड कट करून घेऊया. आता मी हे विठू माऊलीचं एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आहे. याचे तुम्हाला बाजारामध्ये स्टिकरसुद्धा भेटतात, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. हे म्हणजे तयार करून दुसऱ्या मशीनवरती करावं लागतं. आता मी गळ्याच्या साईडला 1 इंचाचं मार्जिन सोडून टिप टाकली आणि अशा पद्धतीनं पलटी मारून घेतली. हा झाला आपला फ्रंटचा भाग. आता आतल्या साईडला टिप टाकून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीनं टिप टाकून घेतली. आता साईडचा पूर्ण पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हा पार्ट आपण जोडून घेतला. एक लक्षात ठेवायचं की तर कुठंसुद्धा घोळ आला नाही पाहिजे. हा भाग आपला पुढचा तयार झाला. आता आपण पाठीमागचा भाग घेणार आहोत. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. तुम्ही नवीन शिकत असला, तुम्हाला जर फ्रॉकचं कटिंग येत नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही पूर्ण फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. एवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पाठीमागच्या भागावरती अस्तर ठेवून गळ्याच्या बाजूला अशी टिप टाकून घ्यायची. टिप टाकून घेतली की ते आपण आता गळ्याचा भाग कट करून घ्यायचा. छोटे छोटे कट द्यायचे. आता आपण काय करणार आहे, पुढचा जो भाग तयार केला तो अशा पद्धतीनं तुम्ही पाहताय ठेवायचा आहे आणि टिप टाकून घ्यायची. दोन्ही बाजूने तसंच करायचं आहे. पाठीमागचा पुढचा भाग असा मध्ये ठेवायचा मागच्या भागाच्या, जेणेकरून हे कवर होणार आहे. अशा पद्धतीनं टिप टाकून घ्यायची. टिप टाकून घेतली की तुम्ही पाहू शकता की एकदम फिनिशिंगमध्ये आपलं शोल्डर हे जोडलं जातं, म्हणजे कुठेही ते दिसत नाही. आणि आता साईडचा पार्ट आपण जोडून घ्यायचा. एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेणार आहोत. आता आपण याचा पाठीमागच्या भागाचा सेंटर काढणार आहोत. इथे आपण हुक लावणार आहे. तुम्ही याला बटनसुद्धा लावू शकता
याच्यासाठी मी मध्ये कट करून घेतलं. 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या काढून घ्यायच्या, वरच्या साईडला फोल्ड करायचं अशा पद्धतीनं आणि त्याच्यावरती 1/2 इंचाचं मार्जिन सोडून शिलाई देऊन घ्यायची. तर ही आपण शिलाई देऊन घेतली. नंतर दाबटीप द्यायची, म्हणजे आतमधल्या साईडला आपल्याला फोल्ड करायला सोपं जातं. हे फोल्ड केलं आणि त्याच्यावरती टिप टाकून घेतली. ही झाली आपली हुकाची पट्टी. आणि ह्याच्यानंतर आपण लुकाची पट्टी करणार आहे. जसं आपण ब्लाऊजला करतो त्याच पद्धतीनं आपण ह्याला पण लुकाची पट्टी करणार आहे. आतल्या साईडनं अस्तरचं कापड ठेवून अशा पद्धतीनं टिप टाकून घ्यायची आणि वरच्या साईडला असं फोल्ड करायचं आणि बरोबर मध्ये टिप टाकून घ्यायची. ही झाली आपली लुकाची पट्टी, किंवा तुम्ही याला बटन पण बसवू शकता. अशा पद्धतीनं हा वरचा भाग तयार झालेला आहे. आता मी बॉक्स प्लेट घेरच्या कशा टाकायच्या ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. याच्यासाठी मी काय केलं, सुरुवातीला 1.5 इंचावर मार्किंग केलं, नंतर 1 इंचाचं आपल्याला मार्किंग करत जायचं. म्हणजे काय होणार आहे की आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या एकदम प्रॉपर अशा फिनिशिंगमध्ये दिसणार आहे, कुठेही कमी जास्त होणार नाही आहेत. आणि तुम्ही जरी सुरुवातीला शिकत असाल तरीसुद्धा त्या एकदम छान अशाच दिसणार आहेत. अशा पद्धतीने मी सगळीकडं 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता काय करणार आहे, मधला पण जो 1 इंचाचं मार्किंग केलं तर अशा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. बरोबर मधलं भाग उचलायचा आहे, पलीकडच्या साईडला ठेवायचा आहे आणि बरोबर मध्ये 1 इंचाची म्हणजे अशा पद्धतीनं या प्लेट्स तयार करत जायचे. तुम्ही अशा तयार केल्या की व्यवस्थित एकदम प्रॉपर त्या तयार होतील, कुठेही कमी जास्त होणार नाही. अशाच आपल्याला या प्लेट्स टाकून घ्यायच्यात. हा आपला झाला पुढचा भागाचा घेर. आता मी याच्यावरती हा स्टिच करून घेते. बरोबर त्याच्या मापातच तयार होतो, कारण आपण मेजरमेंट घेऊनच त्याचं मेजरमेंट टाकलेलं आहे. आपण टिप टाकून घेतली. अशा पद्धतीनं हा पुढचा भाग तयार झाला. पाठीमागचा भाग पण अशाच पद्धतीनं तुम्हाला तयार करून जोडून घ्यायचा आहे. याला आपण अस्तर नाही आहे लावलेलं, कारण खूप जाड होईल म्हणून फक्त वरच्या भागाला अस्तर लावलं आहे. आता मी हे 4 इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत साईडला. मला याला फ्रिल द्यायची आहे म्हणून मी हे कापड कट करून घेतलेलं आहे. आता आपण याला फ्रिल देणार आहोत. फ्रिल देताना लक्ष ठेवायचे की एकसारखे येतील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूहळू जसं जसं तुम्ही काम करत जाचाल तसं तसं फिनिशिंग येत जाते. प्रॅक्टिस ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते, कारण कोणतीही गोष्ट सुरुवातीला कधीच जमत नाही. अशा पद्धतीनं प्लेट्स तयार करून घ्यायच्या आणि अशा स्लीव्जला जोडायच्या. हे खूप छान दिसतं दिसायला, पण लहान मुलांना तर खूपच छान वाटतं. स्लीव्जपेक्षा या फ्रिल खूप छान वाटते. आता कापड आतमधल्या साईडला फोल्ड करून अशा पद्धतीनं वरून एक शिलाई मारून घ्यायची. अशाच पद्धतीनं दोन्ही स्लीव्ज तयार करून घ्यायच्या. आता आपण बेल्ट तयार करणार आहोत याला. याच्यासाठी मी कापड घेतलेला आहे, 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, लांबीला मी 14 इंचाची घेतलेली आहे. असं तिरकं इथून टिप टाकायची आणि 1/2 इंचाचं मार्जिन सोडून याच्यावरती अशी टिप टाकून घेतली. आता हे आपल्याला उलटवायचं आहे. तर तुम्ही तुमच्याकडं जे काही असेल त्यांनी तुम्ही हे उलटवू शकता. सुईनी पण तुम्ही हे उलटं करू शकता. आता आपण याला हा बेल्ट जोडून अशा पद्धतीनं खालून सुरुवात करायची, म्हणजे काय होतं की कमी जास्त होत नाही. बरोबर सेंटरला म्हणजे कमरेच्या तिथं आपण बेल्ट ठेवला आणि खालून सुरुवात केल्यामुळं एकदम
व्यवस्थित असं आपलं फिटिंग येतं, कमी जास्त होत नाही. आणि 2 महिन्याच्या बाळासाठी आपली फ्रॉक ही तयार झालेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.